अरे पांड्या चहा घेऊन कुठे चाललाय? वामनदादांकडे. अरे नरसळ्या तुला कळत नाही होय? वामन दादा आता बँकेचे चेअरमन झाले आणि प्रत्येक चेअरमनला चहा बरोबर बिस्किट लागते. तिथं चहा ठेव आणि बिस्किट घेऊन ये. ठेव 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 ठेव. जी. जा पटापट जा आणि सावकाशे बिस्किट घेऊन. हो 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 ला 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 ला. चला 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 घाई आहे आपल्याला. अरे वामनदादा, मी तुमच्याचकडे येणार होतो चहा आणि बिस्किटे घेऊन. आता चहा बरोबर कधी बिस्किट खाताना पाहिलेस तुम्हाला? हा अरे नको, मला जळजळता शिवाय प्रवासही करायचा आहे आम्हाला, हो की नाही? माझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन ये जा जरा. जी. पांडू दादा, माझ्यासाठी सुद्धा चहा आणा. अरे हा घे ना, हा घे. मला नकोच होता, घे. माझा चहा जर तुला चालणार असेल तरच घे. अहो असं काय बोलताय? चालेल ना मला, घेते मी. जानकी ताई काय होते तुला? जानकी ताई अगं माऊ बघ की किती रडतीये. काय होते तुला? जानकी ताई कसं तरी होतंय. तू कोणाला तरी बोल. आले आले. वाकनीस, रमावतीचे हाल हवाल काय आहेत? सगळं आपण ठरवल्याप्रमाणे चाललंय साहेब. सगळ्या रामावतीमध्ये बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आणि वामनरावांच्या गाडीला घेराव घालणारे बँकेच्या बाहेर जमलेत सगळे. सगळं मनासारखं होणार हे नक्की. फक्त या प्रकारात तुमचं जरा बारीक लक्ष असू दे. मला काय वाटतं साहेब की या सगळ्या प्रकाराचा वामनराव तुमच्यावर संशय घेते. सुगंधा मला खाली घेऊन जा, मला त्रास होतोय. अहो हवा आली ना की बरं वाटत. चला. आई सुगंधा मला आता खाली नाही जायचं, एकदम ढगात जायचं वरती. खर तर तुमच्या बरोबर लय स्वप्न रंगवली होती. काय हरकत नाही, पुढच्या जन्मामध्ये पुरी करू. तर मी काय म्हणतो बहिणी, हो काय गप्पा मारत बसणारच का तिच्याशी? चला लवकर आवरा. चला जानकी ताई चला. पार्सल जाऊ दे. पाऊले चालली पंढरीची वाट. इथे तर वामनचा मुद्दा आहे. तो जरा तिच्या जास्त जवळचा आहे, पण समजावेन मी तिला. ठीक आहे साहेब, येतो मी. जानकी वहिनी, साहेब, वहिनी वहिनी, साहेब. काळजी करू नको जानकी, सगळं व्यवस्थित होईल. जानकी तू धीर सोडू नकोस. जानकी जानकी तू काळजी करू नको. मी आहे तुझ्या बरोबर, तुझ्या बरोबरच थांबीन मी. जानकी. बाय. पेशंटला आत घ्या प्लीज. बाकीच्या इथंच थांबा. डॉक्टर प्लीज मला तिच्या बरोबर राहू द्या. मी तिला शब्द दिलाय तिच्या बरोबर राहीन म्हणून. साहेब आपल्याला कोणालाही आत जाता येणार नाही. वाकनीस. प्लीज किल्लेराव साहेब. डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो. माझ्या जानकीला वाचवा डॉक्टर. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परिस्थिती बिकट आहे. अरे हे सगळं लपडच झालं बघ. आयुष्यामध्ये एवढी लपडी केली, कधी साला पुरावा माग ठेवला नाही. या वेळेला चुकलंच माझं. त्या जानकीचा कळा दाबून ठार मारून नंतर तिला त्या गच्चीवरनं ढकलायला पाहिजे होतं मी. चुकलंच बघ माझं. सगळे चिवट लेकाचे. अहो पण जानकी 100% मरणार बघा. काय मरेल? उद्या ती जगली तर आपल्याला पाहिलंय तिनं. अहो कशी ओळखल ती तुम्हाला? ती इतकी गुंगीत होती ना की तिने आपल्या दोघांना ओळखलेलंच नसणार. ते डोकं बी काय का ना तुला? सुगंधा सुगंधा म्हणून 10 वेळा नावाने हाक मारली तुझ्या. अरे देवा, नक्की डोकेदुखी झाली रे बाबा. सोडव रे बाबा, सोडव.